पुण्यावरून रायगड जिल्ह्यातील माणगाव 114 किलोमीटर आहे. माणगावातील बस स्थानकापासून लगतच्या रस्त्याने खरवली हा गाव केवळ 6 किलोमीटरवर आहे. गावातील हनुमान मंदिराजवळच कोकणचे सुभेदार खंडोजी मानकर यांचा वाडा नव्या जुन्या रूपात आजही उभा आहे. वाड्याच्या प्रशस्त दरवाजातून आत आल्यावर भला मोठा पेटारा दिसतो. मुख्य वाडा उत्तरेकडे तोंड करून उभा आहे. वाड्याचा पहिला मजला आता उतरवला असून वाड्याची उत्तम डागडुजी करण्यात आली आहे. वाड्याच्या समोरील भागात 2 मोठी जोती असून एका जोत्यावर नवीन बांधकाम केलेले आहे. खंडोजींचा जन्म हा कोकणातलाच. जन्मापासून त्यांचा सागरातील होड्या, मचवे, गुराब व जमिनीवरील युद्धाशी संबंध होता. कान्होजी आंग्रे यांच्याशी त्यांचे निकटचे संबंध होते. किल्ल्याच्या बांधकामांची कला त्यांना अवगत होती. गुराख्याची नोकरी करून ठाण्याचा किल्ला भेदीनं त्यांनी जिंकून घेतला. त्या किल्ल्याचे पुढील बांधकाम त्यांच्या देखरेखीत झाले. खरवलीतील मानकरांचा वाडा म्हणजे जंजिरेकर सिद्धांना मोठा वचक होता. त्यांना गावची इनामदारी व सर्वाधिकार होते. गोरेगाव, निजामपूर, तळे, घोसाळे हे त्यांच्या हाती होते व काही किल्ले देखील होते. खंडोजींची मुलगी लाडूबाई ही तुळाजी आंग्रेंना दिली होती. वसई संग्रामात मानकरांचा फार मोठा वाटा होता. घोडबंदर, वेसावा, पारसी किल्ला, मढचा किल्ला, ठाणेकोट अशा अनेक गडांचा ताबा त्यांनी या मोहिमेत घेतला होता. वसईचा पाडाव झाल्यावर त्यांच्याकडे तिथला सुभा सोपवण्यात आला होता. वाड्याभोवती अनेक जुन्या वास्तूंच्या खुणा आहेत. दक्षिण कोकणातील विजयदुर्ग, वेंगुर्ले पर्यंतच्या राजकीय घडामोडीत खंडोजींचा वावर होता. उर्वरित आयुष्य त्यांनी आपला भाऊ सुभानजी मानकर यांसोबत या खरवली गावात व्यतीत केले. गावातील तळ्याकाठी खंडोजींच्या मुलाची समाधी व घराण्याच्या इतर समाध्या आहेत. जवळच शिवमंदिर व जुने मूर्ती अवशेष आहेत.